नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, किमान वेतन अधिनियम 1948 आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की माथाडी कामगार, त्याचबरोबर हमाल, इतर श्रमजीवी 1969चा जो कायदा आहे त्याबद्दल आपण यूट्यूब लेक्चरमध्ये डिटेल अशी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये किमान वेतन अधिनियम किंवा त्याला आपण किमान वेतन कायदा सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या, हा मिनिमम वेजेस ऍक्ट 1948 ला संमत झालेला कायदा हा आज आपण या ठिकाणी बघणार आहे. सर्वांनी कोणीही लेक्चर स्किप न करता पुढचे 20 ते 25 मिनिटं जर ध्यान देऊन हे लेक्चर बघितलं तर नक्कीच तुम्हाला यावर विचारल्या जाणारे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन, त्याबद्दल असलेल्या संकल्पना या क्लिअर होऊन जातील. त्यामुळे कोणीही लेक्चरला स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत लेक्चर बघा. बघा, कलम 1 ते 11 श्रमिकांच्या सन्मानाचा कायदेशीर पाया. आपण आजच्या या लेक्चरमध्ये किमान वेतन अधिनियम, किमान या शब्दामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला कळालं असेल की कमीत कमी इतकं वेतन देणं हे जे काही नियुक्ती प्राधिकरण असेल त्याला कंपल्सरी आहे. किमान वेतन अधिनियमाचा निर्मितीचा मुख्य उद्देशच की जे अनुसूचित रोजगार आहे त्यांना किमान वेतन म्हणजे मिनिमम वेजेस हे मिळायला पाहिजे. त्या उद्देशाने भारत सरकारचा हा महत्वाचा असा कायदा आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे द मिनिमम वेजेस ऍक्ट 1948. आपण जे सेक्शन आज बघणार आहे ते 1 ते 11 हे महत्वाचे सेक्शन. हे सेक्शन कशासाठी आहे तर लक्षात घ्या, कायद्याचा पाया आणि देशांतर्गत विस्तार. तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कायदे बनल्याच्या नंतर त्याचे जे कलम असतात, सेक्शन्स असतात, त्यामध्ये पहिलं सेक्शन जे असतं ते कायम कशासाठी असतं लक्षात घ्या. या ठिकाणी आपलं द ग्रो अकॅडमी मार्फत आपण युट्यूब चॅनलला काल सुद्धा एक लेक्चर टाकलं होतं माथाडी कामगाराच्या संदर्भात. कामगार आयुक्तालय भरती महत्वाच्या अशा S13च्या जागा, 78 जागा, तीन पोस्ट, निरीक्षक, लेखापाल, त्याचबरोबर लघु टंकलेखक अशा पोस्ट आलेल्या आहे. त्यासाठी आपण अगोदर एक लेक्चर अपलोड केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या द ग्रो अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे, त्यावर थोडक्यात नंतर बोलू. अगोदर महत्वाचं म्हणजे हा जो कायदा आहे 1948चा, लक्षात घ्या, हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे. कोणतंही कायद्याचं पहिलं सेक्शन, कायद्याची व्याप्ती, कायद्याचा प्रारंभ, त्याचबरोबर कायद्याचं नाव म्हणजे अधिनियमाचं नाव, यासाठी पहिलं सेक्शन असतं किमान वेतन अधिनियम 1948. हा कायदा संपूर्ण भारतभर लागू 1970च्या सुधारणेनुसार जम्मू काश्मीर सह. जर प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईपला आला, आता या कायद्यावर मॅक्झिमम क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह तसेच संकल्पना म्हणजे तुमचे आकलन क्षमता, जे अंडरस्टँडिंग आहे त्यावर विचारले जाणारे क्वेश्चन आहे. पुढे चालून आपण त्या बाबतीत सुद्धा माहिती घेणार आहे. आता ह्या सगळ्या आपल्या ज्या पीपीटी या ठिकाणी तुम्हाला दिसतात, लक्षात घ्या, या सगळ्या ज्या पीपीटी आहेत, या सगळ्या पीपीट्या आपण ज्या निर्माण केलेल्या आहे, या पीपीट्या पूर्ण तुम्हाला व्हिज्युअल म्हणजे बघितल्या तुमच्या डोक्यात राहील त्या उद्देशाने पीपीट्या बनवलेल्या आहे. द ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की हे लेक्चर स्किप करू नका. ठीक आहे. मूळ उद्दिष्ट अनुसूचित कायद्यामध्ये शेड्युल्ड एम्प्लॉयमेंट्स, श्रमिकांच्या शोषणाला आळा घालणे आणि वेतनाचे किमान दर कायदेशीररित्या निश्चित करणे. आता बघा, कोणत्याही रोजगार उपलब्ध करून दिल्याच्या नंतर त्यामध्ये कमी जास्त करणं, म्हणजे तो पूर्ण वेळ रोजगार असो, अर्धवेळ रोजगार असो, नैमित्तिक म्हणजे डेली वेजेसवर असो, या सगळ्या गोष्टी या कायद्यानुसार किमान वेजेस, मिनिमम वेजेस कायदेशीररित्या निश्चित केलेले आहेत. म्हणजे तुमचा सेक्शन 1 या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात राहील. हा कायदा 1948चा आहे, पूर्ण भारतभर लागू आहे. 1970 पासून तो जम्मू काश्मीरचा लागू आहे आणि मूळ उद्देश काय आहे, किमान वेतन निश्चित करणे. त्यानंतर बघा, कलम 2 वयानुसार कामगाराचे कायदेशीर वर्गीकरण. आता या ठिकाणी श्रमिकांच्या सन्मानाचा कायदेशीर पाया हे सांगायचं राहून गेलं होतं. श्रमिकांच्या सन्मानाचा कायदेशीर पाया, हा जो पाया आहे सेक्शन 1 to 11 मध्ये दिलेला आहे. म्हणजे श्रमिक लोक जे काम करतात त्यांना प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकार, म्हणजे मिनिमम वेजेस मिळावं, त्यांना
जे काय वेज मिळतं ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसं ठरावं, त्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा कलम 2 काय सांगतं. आता कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की सेक्शन 2 हे काय असतं, डेफिनेशन असतं, व्याख्या. आता ह्या ज्या व्याख्या आहे या सेक्शन 2 मध्ये दिलेल्या आहे. आता वयानुसार कामगारांचे कायदेशीर वर्गीकरण अशा वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहे. आता तुम्ही म्हणसाल की दुसऱ्या सेक्शन मधल्या पूर्ण व्याख्या या ठिकाणी का घेतलेल्या नाही. हे आपलं गायडन्स लेक्चर आहे युट्यूबला असणार. तुम्ही आपल्या ऍप्लिकेशनला गेल्याच्या नंतर ज्या ऍप्लिकेशनला भरघोस प्रतिसाद मागच्या 3 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, त्या ठिकाणी आपली जी इंटिग्रेटेड बॅच आपण सुरू केलेली आहे त्याला बरेचसे ऍडमिशन झालेले आहे. कारण त्या ठिकाणी आपण 25 तारखेपर्यंत त्याला ऑफर सुद्धा ठेवलेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी आजचं हे जे लेक्चर असणार आहे हे फक्त तुम्हाला एक माहिती म्हणून की कायदा नेमका कसा आहे याचं डिटेल असे आणखी 2 लेक्चर, हे एक प्लस आणखी 2 लेक्चर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये डिटेल मध्ये मिळणार आहे. त्याच्या डिजिटल नोट्स सुद्धा मिळणार आहे आणि ह्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला शेअर केल्या जाणार आहे. त्यामुळे तुमची कायद्याची 80 मार्काची तयारी ही परिपूर्ण ग्रो अकॅडमी करून घेणार आहे. त्यानंतर बघा आपल्याला इथं वयानुसार कामगाराचं वर्गीकरण. आता वेगवेगळ्या कायद्यानुसार बालकाची व्याख्या वेगवेगळी दिलेली आहे. या कायद्यानुसार बालक म्हणजे ज्याचे 14 वर्ष पूर्ण झालेले नाही अशी व्यक्ती. 14 वर्ष पूर्ण झाले तर ती बालक म्हणून राहत नाही. 14 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती, तर मग 14 वर्षापासून पुढं तर त्याला आपण अडोलसंट म्हणतो, किशोर अवस्थेमध्ये जातो. तो म्हणजे 14 वर्ष वयापासून 18 वर्ष पूर्ण न होणे, 18 वर्षापेक्षा लहान. आता तुम्ही म्हणसाल 14 वर्षापर्यंत बालक, 14 ते 18 किशोर वयात, त्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती स्टेप आपली काय असणार आहे, प्रौढ. म्हणजे या कायद्यानुसार 18 वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती ही प्रौढ म्हणून काय होते, मोजल्या जाते. त्यामुळं लक्षात असू द्या या कायद्यानुसार कामगाराचं वर्गीकरण 3 स्टेज मध्ये डिवाइड केलेलं आहे. आता लक्षात घ्या 1986 ला एक कायदा झाला होता बघा, बाल कामगार निर्मूलन अधिनियम. त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की 14 वर्षापर्यंत जे मुलं आहे त्यांना कोणत्याही धोक्याच्या कामावर ठेवण्यास बंदी या कायद्यानुसार जो बाल कामगार निर्मूलन अधिनियम आहे त्या अंतर्गत सांगितलेली आहे. या कायद्यात सुद्धा बालकाची व्याख्या किती वर्षापर्यंत आहे, 14 वर्षापर्यंत आहे. कायम लक्षात ठेवा, तुम्हाला खूप फायद्याचं हे ठरणार आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे अधिनियमातील 3 प्रमुख आधारस्तंभ. आपले पूर्ण लेक्चर द ग्रो अकॅडमी आपल्या द ग्रो अकॅडमी थ्रू जे गणेश पाटील सर आणि मी स्वतः अमोल पालकर आम्ही दोघं जण मिळून जे पूर्ण लेक्चर तुमचे कायद्याचे कव्हर करणारे, म्हणजेच 40 मार्क जे कव्हर करणारे आपण, 40 क्वेश्चन 80 मार्कासाठी जे कव्हर करणारे हे पूर्ण कायदे तुम्हाला अप्रोप्रिएट असेच मिळणार आहे, ज्याचं डिटेल मध्ये एका कायद्याचे आणखी 2 लेक्चर तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर आपल्या बॅच मध्ये अवेलेबल होणार आहेत. आता बघा अधिनियमातील 3 प्रमुख आधारस्तंभ. यामध्ये समुचित शासन म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, केंद्र शासन रेल्वे, खाणी, तेल क्षेत्र, प्रमुख बंदरे आणि राज्य शासन इतर सर्व अनुसूचित कामधंदे. आपल्याला अधिनियमामध्ये अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणून काय दिलेलं आहे, केंद्र शासन आणि त्या अंडर येणारे सर्व अनुसूचित कामधंदे. त्यानंतर बघा नियोक्ता, ज्याला आपण एम्प्लॉयर म्हणतो, जो काम देतो, आणि एम्प्लॉई हा इथं शब्द आहे बघा, जो प्रत्यक्ष काम करतो. कुशल अकुशल म्हणजे स्किल्ड वर्कर असतात, काही अनस्किल्ड असतात, अंगमेहनती किंवा कारकुनी काम करणारी व्यक्ती. अंगमेहनती माथाडी कामगार, हमाल, श्रमजीवी कामगार या सगळे. त्यानंतर बाहेरच्या कामगारांचा आउट वर्कर्स यांचा सुद्धा समावेश या कायद्याअंतर्गत होतो. यामध्ये सशस्त्र सेना येत नाही, एवढं लक्षात असू द्या. ज्याच्या अपवादात्मक गोष्टी आहे, ज्या वगळायच्या आहे, त्या आपल्या कायम लक्षात राहिल्या पाहिजे. त्यानंतर बघा नियोक्ता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कामगारांना कामावर ठेवणारी व्यक्ती, जिला आपण कारखान्याचा व्यवस्थापक सुद्धा म्हणू शकतो. एखादा XYZ कारखाना आहे, त्याचा जो मॅनेजर असतो त्याला आपण नियोक्ता म्हणू शकतो, जो काम देतो. म्हणजे यातले 3 जे अधिनियमातले आधारस्तंभ आहे ते कोणते कोणते, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई.
लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं कलम 3 वेतनाचे किमान दर ठरवणे आणि पुनर्विलोकन. पहिली कलम जी आहे सेक्शन 1 त्यामध्ये काय दिलंय, व्याप्ती, कायद्याचं नाव आणि कायद्याची सुरुवात. त्यानंतर दुसरी कायद्याची सुरुवाती बरोबर कायद्याचा उद्देश सुद्धा. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये व्याख्या. परंतु या ठिकाणी कलम 3 मध्ये काय दिलंय, किमान दर ठरवणे आणि पुनर्विलोकन, रिव्ह्यू. लक्षात घ्या, पुनर्विलोकन. आज जर आपण कायद्याने मिनिमम वेजेस ठरवलं आणि 2035 मध्ये तेच जर असले तर तो कामगारावर अन्याय ठरू शकतो. कारण पैशाचं डिव्हॅल्युएशन असेल किंवा महागाई वाढ असेल, यामुळं रिव्ह्यू होणं गरजेचं आहे. जर का आज आपण दर ठरवला तर तो विशिष्ट कालावधीनंतर याचा पुनर्विलोकन होणं गरजेचं आहे, रिव्ह्यू होणं गरजेचं आहे. त्यामुळं पहिलं लक्षात घेऊ, वेतनाचे किमान दर कसे ठरवले जातात. आता बघा, वेतन एका दिवसासाठी असू शकतं, वेतन महिन्यासाठी असू शकतं, वेतन वर्षासाठी असू शकतं. पहिले सालगडी असायचे, लक्षात घ्या. मंथली पण आपलं सरकारी सेवकांचं वेतन मंथली होतं आणि डेली वेजेसवर सुद्धा लोक काम करतात. त्यानंतर काही वेतन हे ठरवून दिल्या जातं. लक्षात घ्या, आपण गावाकडे त्याला उधळ म्हणतो, की एवढं काम कर, एवढे पैसे दिले जातील. या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या किमान वेतन कायद्यामध्ये होतो. आता एकदम जर एखादं काम दिलं तर त्याला मिनिमम वेज आपण ठरवून या कायद्यानुसार देतो. आता बघा, किमान वेळेवारी दर, टाइम रेट, एवढा वेळ काम करायचं, एवढं वेतन आपण त्याला ठरवून दिलेलं असतं. त्यानंतर किमान कामवारी दर. आता पीस रेट ज्याला म्हणतो आपण, पीस काम, एवढं काम केलं तर एवढे पैसे, एवढं काम केलं तर एवढे पैसे, हे मिनिमम कामवारीनुसार दर ठरवले जातात. हे 4 लक्षात ठेवा. एक टाइम नुसार, कामावारीनुसार, त्यानंतर हमी दिलेल्या वेळेनुसार. 3 नंबरचं काय आहे, हमी दिलेली वेळ, गॅरंटीड. लक्षात घ्या, आता एवढं काम जर एवढ्या वेळेत संपवलं तर तुम्हाला गॅरंटीड तेवढं वेज ठरवण्यासाठी सोपं जातं. त्यानंतर अतिकालिक ओव्हरटाईम. बरेच जण म्हणतात सरकारी सेवेमध्ये तुम्ही गेले तर ओव्हरटाईम तुम्हाला मिळत नाही. या 78 जागेसाठी जी आपण तयारी करतोय त्यामधल्या महत्वाच्या ज्या जागा आपल्या आहे, त्या निरीक्षक म्हणून ज्या जागा आपण तयारी करणार आहे, या निरीक्षकला जरी फील्ड वर्क असला, जरी सॉफिस्टिकेटेड जॉब असला, सगळं असलं सरकारी नोकरीमध्ये, तरी सुद्धा याला ओव्हरटाईम मिळत नाही. तुम्ही रात्रंदिवस जरी काम केलं तरी ओव्हरटाईम तुम्हाला मिळणार नाही. परंतु आपला हा कायदा काय सांगतो, अनुसूचित कामासाठी जे वेजेस मिळणारे, जर का ओव्हरटाईम केलं तर तेवढं ओव्हरटाईम फॅक्टरी ऍक्ट मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे, तेवढं ओव्हरटाईम तुम्हाला मिळेल. आता या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर रिव्ह्यू किती दिवसांनी करायचा, असा सरळ प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. किमान वेतन कायद्यानुसार तुम्हाला रिव्ह्यू, पुनर्विलोकन, दराचं पुनर्विलोकन कोणत्या कलमामध्ये, 3ऱ्या कलमामध्ये. कशामध्ये दिलेलं आहे, 5 वर्षाच्या आत किमान वेतनाचे पुनर्विलोकन, रिव्ह्यू आणि सुधारणा करणे शासनावर बंधनकारक आहे. कायदा काय सांगतोय 1948 चा मिनिमम वेजेस ऍक्ट, 5 वर्षाच्या आत रिव्ह्यू करून त्यामध्ये सुधारणा करणं शासनावर बंधनकारक आहे. एवढं लक्षात ठेवा. कलम 1, कलम 2, कलम 3 एवढं लक्षात आलं. पुढे घेऊ कलम 4, किमान वेतनाची रचना कशी असते. किमान वेतनाची रचना ही 3 प्रकारे आपण डिवाइड करतो. लक्षात घ्या, यामध्ये 2 घटक गृहीत धरले तर त्यामध्ये राहणी खर्च भत्ता, कॉस्ट ऑफ लिव्हिंग अलाउन्सेस, ज्याला आपण डीए म्हणतो. त्यानंतर बघा मूळ वेतन. ह्या 2 गोष्टी धरून 2 घटकावर आधारित आपण किमान वेतन काढतो. त्यानंतर 3 घटक जर म्हटलं तर सवलतीच्या वस्तूचे रोख मूल्य, कॅश व्हॅल्यू ऑफ कन्सेशन्स, त्यानंतर राहणी खर्च डीए आणि मूळ वेतन. 3 प्रकारे. हे तिन्ही प्रकार लक्षात असू द्या, स्क्रीनशॉट घ्या. नाहीतर लक्षात ठेवा, मिनिमम वेजेस कसे ठरवले जातात, त्याची रचना कशी असते. आणि जर एकच घटक असेल तर सर्व समावेशक, ज्याला इन्क्लुझिव्ह म्हणतो आपण, ऑल इन्क्लुझिव्ह रेट, मूळ वेतन, भत्ता आणि सवलती याचं एकत्रित मूल्य ठरवून आपल्याला तो दर दिला जातो. ठीक आहे. त्यानंतर बघा कलम 5, वेतन निश्चितीची द्विमार्गी कार्यपद्धती. आता समुचित शासन तुम्हाला सांगितलं, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जे असतं ते,
समिती पद्धत, कमिटी मेथड, चौकशी आणि सल्ला देण्यासाठी समित्या किंवा उपसमित्यांची नियुक्ती, समित्यांच्या शिफारशी, शासनाचा विचार, अधिसूचना पद्धत, नोटिफिकेशन, शासकीय राजपत्रात प्रस्ताव. यात सरळ सोपं सांगतो तुम्हाला, समिती स्थापन करणे आणि राजपत्रात प्रसिद्धी देणे हे महत्वाचं काम शासनाचं आहे. शासन काय करतं? किमान वेतन दर ठरवण्यासाठी कलम 5 मध्ये समिती स्थापन करून राजपत्रामध्ये काय केलं जातं? ते प्रसिद्ध केलं जातं. राजपत्रात अंतिम अधिसूचना आणि वेतनाची कायदेशीर अंमलबजावणी केली जाते. प्रोसेस लक्षात ठेवा, संकल्पना क्लिअर होतील. तुमच्या ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका असतील त्या सुद्धा तुम्ही आपल्या विचारू शकता, कमेंट करू शकता, नक्कीच त्या सॉल्व्ह केल्या जातील. त्यानंतर बघा कलम 7 आणि 8, प्रशासकीय समन्वय आणि सल्लागार परिसंस्था. आता परिसंस्था म्हणजे काय असतं? जेव्हा एखादी सिस्टम चालते, इकोसिस्टम असो किंवा काही असो, सिस्टम चालते तेव्हा त्या ठिकाणी एक हेल्दी परिसंस्था, हेल्दी इकोसिस्टम असावा लागतो. त्यासाठी या ठिकाणी राज्य सल्लागार मंडळ, स्टेट ऍडवायझरी बोर्ड, राज्य पातळीवर विविध समित्यांच्या कामात समन्वय साधणे आणि राज्य शासनाला सल्ला देणे. यामध्ये कलम 8, कलम 7 मध्ये काय दिलंय? ऍडवायझरी बोर्ड, 8 मध्ये केंद्रीय सल्लागार मंडळ. एवढं लक्षात ठेवा फक्त. 7 मध्ये काय दिलंय? राज्य सल्लागार मंडळ आणि 8 मध्ये केंद्रीय सल्लागार मंडळ. त्यानंतर बघा कलम 5/9 समित्या आणि उपसमित्या, कमिटी अँड सब कमिटी. लक्षात घ्या, 5 मध्ये काय दिलं होतं? समिती स्थापन करणे. 5 आणि 9 मध्ये काय दिलंय? समित्या आणि उपसमित्या विशिष्ट कामधंद्यासाठी प्राथमिक स्तरावर चौकशी करणे आणि थेट अहवाल देणे. आता बघा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की कामगाराच्या कल्याणासाठी सेक्शन 1 to 11 आजच्या लेक्चरचा आपला उद्देशच तो होता. ठीक आहे. त्यानंतर बघा 9 मध्ये समित्यांची रचना, न्यायाचा आणि अधिकाराचा समतोल. समित्याची रचना कशी असते? न्यायाचा आणि अधिकाराचा समतोल. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, लगेच तुमच्या लक्षात बऱ्याच गोष्टी राहणार नाही. सेक्शन 1 काय, सेक्शन 2 काय, थोडे कायदे लक्षात ठेवणं अवघड जातं. परंतु अवघड जाण्याचं कारण नाही, एवढं क्लिअर मध्ये आणि एकदम क्रिस्टल क्लिअर तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि आपण फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी करतोय. आपल्याला फक्त परीक्षा महत्वाची आहे. एक्झाम ओरिएंटेड आपण तयारी करतोय. आपल्याला कायदे तज्ञ व्हायचं नाही. पुन्हा एकदा सांगतो, कोणताही प्रश्न असला तर नक्की कमेंट करा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा सोबत असू द्या. आणि नक्की द ग्रो अकॅडमीचं जे ऍप आहे त्यावर जी आपण इंटिग्रेटेड बॅच सुरू केलेली आहे, नक्की बॅचला व्हिजिट करा. खूप छान सगळ्यांचा रिव्ह्यू आहे. सगळ्यांचा बऱ्यापैकी आपल्याला तिथं जो आपण रिस्पॉन्स म्हणतो तो बऱ्यापैकी मिळतोय. आणि त्यामागे कारणच असं आहे की आपण घेतलेली कायद्यांच्या बाबतीत मेहनत. कारण तुमचं सिलेक्शन हे 40 प्रश्नावर होणार आहे आणि हे 40 प्रश्न तुम्हाला 80 मार्क मिळवून देणार आहे. बाकी उरलेले जे 60 मार्क आहे त्यामध्ये सुद्धा 15 मार्क जे आहे, 15 क्वेश्चन 30 मार्कासाठी, ते सामान्य ज्ञान सुद्धा, जे काय जीएस म्हणतो आपण, ते सुद्धा आपल्या द ग्रो अकॅडमीचं आउटस्टँडिंग आहे. त्याचबरोबर मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा तुम्ही नक्की बघा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. अध्यक्ष, एक आपली समिती असते त्याला अध्यक्ष असतो. स्वतंत्र व्यक्तीपैकी एकाची नियुक्ती शासनाकडून होते. नियुक्त्यांचे प्रतिनिधी 50%. त्यानंतर कामगारांचे प्रतिनिधी 50%. हा स्वतंत्र असतो. कोणाकडून नियुक्ती? शासनाकडून नियुक्ती. स्वतंत्र व्यक्ती, इंडिपेंडंट पर्सन, एकूण सदस्य संख्येच्या किती? 1/3 पेक्षा जास्त असणार नाही. माथाडी कामगार, काल बघितला कायदा, त्यामध्ये सुद्धा काय सांगितलं होतं की जे एकूण सदस्य आहे 50% यांचे, 50% यांचे, एकूण सदस्यांच्या 1/3 पेक्षा जे इंडिपेंडंट आहे त्यांचे प्रतिनिधी असणार नाही 1/3 पेक्षा जास्त. ठीक आहे. प्रशासकीय तरतूद, चुकांची दुरुस्ती आणि वेतनाचे स्वरूप. आता कलम 10 मध्ये काय दिलं? चुकांची दुरुस्ती. आणि कलम 11 मध्ये एकजिन्सी वेतन. आदेशातील टंकलेखन किंवा आकडेमोडीतील चुका असल्यास समुचित शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे थेट दुरुस्ती करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. किमान वेतन साधारणपणे रोख रकमेत दिले जावे असा मूळ नियम आहे. अपवाद स्थानिक प्रथेनुसार शासन वेतनाचा काही भाग
वस्तू स्वरूपात इन काइंड देण्यास अधिकृत परवानगी देऊ शकते, परंतु आपल्याला किमान वेतन कसं द्यायचंय, कॅश मध्ये द्यायचंय असा मूळ नियम आहे, एवढं लक्षात ठेवा. परंतु जर काही वस्तू स्वरूपात द्यायचं असेल तर तसा करण्याचा अधिकार शासनाला आहे. त्यामुळं या सगळ्या आर्टिकल सारांश किमान वेतन कायद्याची संरक्षित परिसंस्था कलम 1 व्याप्ती विस्तार आणि सुरुवात कायद्याची, कलम 2 व्याख्या, 3, 7 आणि 8 काय सांगतं, सल्लागार मंडळे शासन, कलम 9 मध्ये काय आहे, समान प्रतिनिधित्व असलेल्या समित्या, 4 आणि 5 कायदेशीर वेतन रचना आणि पद्धती, कामगाराचे संरक्षण आणि सन्मान हा कायद्याचा मूळ, वर्कर प्रोटेक्शन अँड डिग्निटी हा कायद्याचा मूळ उद्देश आहे. हा कायदा केवळ आकड्यांची निश्चिती करत नाही तर एक पारदर्शक, प्रातिनिधिक आणि समतोल प्रणाली निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक श्रमिकाला त्याच्या कामाचे योग्य मूल्य मिळते, हे कायद्याचा मुख्य उद्देश आहे. कायद्यामध्येच किमान वेतन कायदा असा उल्लेख आपल्याला दिसून येतो. त्यामुळं सगळ्यांना हा कायदा कळाला असेल अशी मी, आता बघा नेक्स्ट मग आपण 12 ते 30 एकूण कायदे, आर्टिकल किती आहे कायद्यामध्ये, 30, जे कलम आहे हे 30 कलम आपल्याला दिसतात. त्यामुळं आपला रेग्युलर जो युट्यूबला लेक्चरची जी ही सिरीज चालू आहे त्यामधला आपण आज दुसरा कायदा घेतलेला आहे. एकूण आपले 3 लेक्चर झालेले आहे. तुमचा प्रतिसाद सुद्धा भयंकर आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे तुम्हाला कायदे कळतात जे मी सांगतो ते. त्यामुळं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि असाच प्रतिसाद राहू द्या. द ग्रो अकॅडमीचं ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, चॅनलला व्हिजिट द्या, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन लेक्चर, नवनवीन कायदे तुम्हाला रेग्युलर शिकायला मिळतील. ठीक आहे, चला नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटू. आजचा जो आपला किमान वेतन कायदा आहे हा कायदा बऱ्यापैकी तुम्हाला कळाला असेल अशी अपेक्षा करतो. उद्याच्या लेक्चर मध्ये भेटू. धन्यवाद.